तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आहे, म्हणजेच मंगळवारी. तर चंद्रग्रहणाबद्दल ही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी 11 पासूनच सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येतील. तसेच पाणी पिणं, झोपणं, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्व काळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते मोक्षपर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. म्हणजे एक्झॅक्ट जे चंद्रग्रहणाचा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनरुच्चार ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असताना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. आता सर्वात महत्त्वाचं, गर्भवती स्त्रियांनी या काळात पाळायचे नियम. ह्या काळात कापणे, चिरणे, पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे. पायाची आडी घालून बसू नये. पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे, म्हणजे जे काही तुम्ही दूध वगैरे काही पित असाल त्यामध्ये पण. झोप घेऊ नये. शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे. रामकृष्ण हरी.